नमस्कार. आज आपण एका अशा पेंटिंगबद्दल बोलणार आहोत ना, जी फक्त एक कलाकृती नाहीये, तर एका मोठ्या सामाजिक वादळाचं, एका स्कॅन्डलचं केंद्रबिंदू ठरली होती. अगदी. हे पेंटिंग आहे जॉन सिंगर सार्जंट यांचं मॅडम एक्स. आणि गंमत म्हणजे या एका चित्रानं मॉडेल आणि चित्रकार दोघांच्याही आयुष्याला अशी काही कलाटणी दिली, आहा. म्हणजे त्यांनी कधी विचार पण केला नसेल. हो, त्यांचे आयुष्यच बदलून गेले. तर आज आपण याच प्रसिद्ध किंवा खरं तर कुप्रसिद्ध म्हणावं लागेल अशा कलाकृती मागची कहाणी, त्यावेळचा पॅरिसचा हाय सोसायटी समाज, तिथले संकेत, बंधनं आणि त्यातून उडालेला तो प्रचंड गवगवा, या सगळ्यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. आपल्याकडे याबद्दल बरीच रंजक माहिती आहे, जी त्या काळावर एक वेगळाच प्रकाश टाकते. सुरुवात करूया या चित्रातल्या मॉडेलपासून. वर्जिनी अमेली एवाग्नो गोथ्रो. काय नाव आहे? हो ना, ती 19व्या शतकाच्या पॅरिसमधली एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होती. अमेरिकन होती ती, पण लग्न करून पॅरिसच्या उच्चभ्रू वर्तुळात आली होती. आजच्या भाषेत आपण तिला सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो का? अगदी. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त. तिला प्रोफेशनल ब्युटी असंही म्हटलं जायचं. म्हणजे तिचं सौंदर्य हेच तिचं भांडवल होतं. तिची त्वचा म्हणतात खूपच फिकट होती, केस लालसर. आणि बांधा आकर्षक. पण ती फक्त सुंदर नव्हती, बरोबर? ती खूप हुशारीनं स्वतःची एक इमेज तयार करत होती. बरोबर. तिची फॅशन, तिचं वागणं, ती कुठे दिसते, कुणासोबत दिसते, सगळं अगदी ठरवून केलेलं असायचं. जणू काही ती स्वतःच एक चालती बोलती कलाकृती होती आणि तिला चर्चेत राहायला आवडायचं. हो, ती तिची गरज पण होती आणि छंद सुद्धा. आणि मग हे चित्र काढणारे होते जॉन सिंगर सार्जंट, अमेरिकेत जन्मलेले पण युरोपात वाढलेले. हां, पॅरिसमध्ये त्यांचं शिक्षण आणि काम. त्यावेळी ते एक नवीन पण प्रचंड प्रतिभावान चित्रकार म्हणून ओळखले जात होते. त्यांची खासियत काय होती? वास्तववादी चित्र. म्हणजे समोर जे दिसतंय ते जसंच्या तसं कॅनव्हासवर उतरवणं. त्यात काही आदर्श वगैरे दाखवायचा प्रयत्न नसायचा. अच्छा, म्हणजे नो फिल्टर आजच्या भाषेत? हां, तसंच काहीसं. त्यांचा ब्रशचा वापर, रंग आणि विशेषतः लाईटचा वापर अप्रतिम होता. आणि त्यांना पॅरिसच्या त्या प्रसिद्ध सॅलोन प्रदर्शनात नाव कमवायचं होतं. अगदी. सॅलॉन म्हणजे त्या काळात कलाकारांसाठी यशाची किल्ली होती. तिथे चित्र लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि सार्जंटनं वाटलं असेल की वर्जिनी गोत्रो सारख्या प्रसिद्ध व्यक्तीचं चित्र त्यांना हे यश मिळवून देईल. नक्कीच. ग्लॅमरस मॉडेल, प्रतिभावान चित्रकार, एक परफेक्ट कॉम्बिनेशन वाटलं असेल त्यांना. आता जरा चित्राबद्दल बोलूया. कसं आहे हे चित्र? वर्णनानुसार वर्जिनी एका काळ्या रंगाच्या इव्हनिंग गाऊनमध्ये आहे. सॅटिन किंवा वेल्वेट असेल बहुतेक. हो, आणि तो गाऊन तिच्या शरीराला अगदी फिटिंगचा आहे. तिची जी बांधणी आहे ती स्पष्ट दिसते त्यात. आणि त्या गाऊनला खांद्यावर दोन बारीक